हॅलो ट्रेनीज, आज आपण जाणणार आहोत दिलेल्या प्रतिमांमध्ये ॲन्युअल रिंग, नॉट्स, शेक आणि चेक कसे ओळखावे. या व्हिडिओची उद्दिष्टे आहेत. या सत्रानंतर तुम्ही सक्षम व्हाल ॲन्युअल रिंगचे नाव ओळखण्यासाठी, नॉट्सचे नाव ओळखण्यासाठी, शेक्सचे नाव ओळखण्यासाठी, चेकचे नाव ओळखण्यासाठी. आपण सुरू करूया. गाठी गाठी तेव्हा उत्पन्न होतात जेव्हा ओंडका कापताना एखाद्या फांदीला किंवा अंगाला कापलं जातं. या जिवंत किंवा मृत असू शकतात, पण या फायबरच्या नियमिततेला तोडतात. आता आपण लूज आणि मृत गाठी समजून घेऊ. लूज किंवा मृत गाठ हे त्या फांद्यांकडून किंवा अंगांकडून सोडलेले असतात जे झाड कापण्यापूर्वी कापले गेलेले असतात किंवा तुटलेले असतात. जेव्हा हे कापले जाते तेव्हा हे एक मृत गाठ सोडून जाते. हे लाकडाच्या पृष्ठभागावर लूज आहे म्हणून याच्यावर भरवसा ठेवला जाऊ शकत नाही की हे आपल्या ठिकाणी स्थिर राहील. जिवंत किंवा साऊंड गाठ जेव्हा झाड कापले जाते तेव्हा ही एका फांदीमार्फत सोडली जाते. हे पूर्णपणे भरीव आणि याच्या चहूबाजूच्या लाकडाप्रमाणे कठीण आहे आणि हे कुजतही नाही. असं मानलं जातं की काम पूर्ण झाल्यानंतर गाठी त्या कामामध्ये सौंदर्याची भर घालतात. शेक्स शेक्स लाकडाच्या थरांमध्ये थोडी किंवा पूर्णपणे आढळणारी भेग आहे. हे कापताना खोडामध्ये असलेल्या वाढीच्या तणावांना मिळालेल्या शिथिलतेमुळे होते. हार्ट शेक लाकडाच्या मधोमध पडलेल्या भेगांना हार्ट शेक म्हणतात. मधल्या रेषांच्या दिशेत पीठ सुरू होऊन एक किंवा उलट्या दिशेमध्ये सॉफ्टवूडकडे वाढतात. असे दोष सामान्यपणे प्रौढ झाडांमध्ये आढळतात, पण कधीकधी झाडाचा मध्यभाग जलद गतीने वाळल्यामुळेही असं होऊ शकतं. हा दोष हार्टवूड आकुंचन पावल्यामुळे होतो. स्टार शेक या भेगा बार्कवूडपासून सॉफ्टवूडपर्यंत पसरतात. हा दोष तेव्हा आढळतो जेव्हा झाडाला त्याच्या विकास दरम्यान भयंकर ऊन किंवा बर्फाचा सामना करावा लागतो. या भेगांची रुंदी बाहेरील बाजूस जास्त असते आणि जेव्हा ते मधील बाजूस पसरतात तेव्हा कमी असते, जसं की आपण इथे पाहू शकतो. कप शेक किंवा वर्तुळाकार शेक हे ओंडक्याच्या संपूर्ण क्रॉस सेक्शनमध्ये वर्तुळाकार दिशेने ऊतींच्या अधिक्यामुळे तयार होतात. ते सहसा वार्षिक वर्तुळांसोबत तयार होतात. रेडियल शेक हे स्टार शेक सारखेच असते, पण हे सूर्याच्या संपर्कात आल्यामुळे होते जेव्हा कापलेल्या लाकडाला सिझनिंगसाठी ठेवले जातं. कित्येक भेगा किंवा फटी सालीच्या केंद्राकडे थोड्या अंतरावर जातात, मग वार्षिक वर्तुळांचे अनुकरण करतात आणि शेवटी त्रिज्येप्रमाणे केंद्राकडेच जातात. जेव्हा भेग फक्त अर्धवर्तुळ असते तेव्हा त्याला कप शेक म्हणतात. जेव्हा पूर्ण किंवा जवळपास वर्तुळ तयार होतो तेव्हा त्याला रिंग शेक म्हणतात. हा दोष असमान वृद्धीमुळे होतो किंवा हवा अथवा वातावरणातील बदलांमुळे लाकडातील होणाऱ्या आकुंचनामुळे होतो. चला तर मग हार्ट शेक, स्टार शेक, कप शेक किंवा रिंग शेक, रेडियल शेक एकत्र पाहूया. चेक चेक म्हणजे लाकडाला ग्रेनसोबत काही इंच किंवा सेंटीमीटरपर्यंत पसरवून वेगळं करणं आणि हे वाळवताना होतं. एंड चेक हे लाकडाच्या तुकड्याच्या शेवटच्या भागावर होतं. इंटरनल चेक हे लाकडाच्या तुकड्याच्या आतील भागात होते. सरफेस चेक हे लाकडाच्या पृष्ठभागावर होते. थ्रू चेक ते असतं जे लाकडाच्या तुकड्याच्या एका पृष्ठभागापासून दुसऱ्या पृष्ठभागापर्यंत पसरलेलं असतं. चला सर्व चेक्सवर नजर टाकूया. एंड चेक, इंटरनल चेक, सरफेस चेक, थ्रू चेक. कुजणे जेव्हा लाकूड अशा ठिकाणी ठेवलं जातं जिथे एकानंतर एक कोरडी आणि ओली परिस्थिती असते किंवा लाकूड अंधाऱ्या आणि हवा खेळती नसलेल्या खोलीत असते तेव्हा ते कुजते. अशा बदलत्या परिस्थितीला लाकडाला कोरडे कुजणे किंवा ओले कुजणे आजारांसाठी संवेदनशील बनवते. कोरडे कुजणे तेव्हा घडते जेव्हा अयोग्य व्हेंटिलेशन असतं. अयोग्य व्हेंटिलेशनमुळे बुरशी वाढते, जे लाकडाच्या फायबर्सना खातात
आणि त्यांची शक्ती कमी करतात. कोरडे कुजण्याची प्रक्रिया बुरशी वाढल्याने जलद गतीने होते, पण या रोगाची सुरुवात तेव्हा होते जेव्हा लाकडातील रस कमी होऊ लागतो. लाकडाचे झालेले विघटन हे बुरशीला वृद्धीसाठी अन्न प्रदान करते आणि जलद गतीने पसरणाऱ्या या रोगाने लाकडाचे खूप नुकसान होते. हा रोग सीझन केलेले लाकूड, सामान्य किंवा सीझन न केलेले लाकूड तसेच संरक्षकाची प्रक्रिया केलेले लाकूड यांना होऊ शकतो. हा रोग गरम बंदिस्त खोल्या, तळघर व भिंतींमध्ये लावण्यात आलेल्या लाकडाला सामान्यपणे होतो. हा आजार लाकडाच्या एका टोकाला थपथपून दुसऱ्या टोकाचा आवाज ऐकून ओळखू शकतो. जर थपथपल्यावर स्पष्ट आवाज ऐकू आला तर लाकूड चांगले आहे आणि जर अस्पष्ट, हळू आवाज आला तर लाकूड रोगग्रस्त किंवा कुजलेले आहे असे समजावे. या आजाराला थांबवण्यासाठी खालील विधी वापरल्या जाऊ शकतात. खेळते वारे राहावे अशी व्यवस्था करावी. कोरड्या कुजण्यापासून प्रभावित लाकडाच्या भागांना कापून टाकलं पाहिजे आणि उरलेल्या भागाला कॉपर सल्फेटने रंगवलं पाहिजे. कुजलेला भाग उन्हात ठेवून बुरशी साफ केली पाहिजे. ओले कुजणे हा रोग ओलावा आणि दमट वातावरणामुळे विघटन झाल्याने होतो. एकानंतर एक कोरडी आणि ओली स्थिती राहिल्याने हा रोग जलद गतीने पसरतो. ओलाव्यामुळे प्रभावित लाकडाचा भाग तपकिरी रंगाच्या पुडीमध्ये बदलतो. या रोगामुळे लाकडाची क्वालिटी कमी होते आणि वाळल्यास थराथराची होते. हा रोग लाकडात विकसित होऊ शकतो, मग लाकूड जिवंत असो किंवा मृत. उपयोग केलेली किंवा उघड्या स्थितीत ठेवलेले कोणत्याही प्रकारचे लाकूड पावसाच्या संपर्कात येऊ शकते, ज्यामुळे ते सहजपणे ओल्या कुजण्याला बळी पडू शकते. आधी सिझनिंगच्या माध्यमाने लाकडातून रस काढून आणि नंतर त्याला संरक्षकांनी म्हणजे प्रिझर्वेटिव्हजने ट्रीट करून ओल्या कुजण्यापासून रोखता येऊ शकतं. रोग जेव्हा म्हटलं जातं की लाकूड कुजले आहे, तेव्हा इंजिनिअरिंग सामग्रीच्या रूपात याचं मूल्य कमी होतं. जेव्हा लाकूड अत्याधिक दोष किंवा आजारांच्या संपर्कात येते किंवा त्यावर किड्यांचा हल्ला होतो, तेव्हा तिची ताकद कमी होते. हे किडे त्याचं दिसणं खराब करतात आणि त्याची ताकद कमी करतात. खालील किडे किंवा कीटक सामान्यपणे लाकडावर हल्ला करतात. पिनहोल बोरर्स हे उभ्या झाडावर किंवा तूर्त कापलेल्या झाडावर हल्ला करतात. पावडर पोस्ट बीटल हे लाकडांवर तेव्हाच हल्ला करतात जेव्हा ती विक्रीसाठी ठेवली जाते किंवा वर्षानुवर्षे कसल्याही कामाविना एका जागी पडलेली असेल. वाळवी हे इमारती, पूल, खांब, स्लीपर्स, फेन्स पोस्ट इत्यादींसाठी वापरण्यात आलेल्या लाकडावर हल्ला करतात. कुजण्याची खालीलप्रमाणे अनेक कारणे आहेत. एकानंतर एक ओलाव्याची किंवा सुकल्याची स्थिती, लाकडाचे अयोग्य पद्धतीचे रचून भंडारण करणे, चुकीचे सिझनिंग किंवा सिझनिंग न केलेले लाकूड. तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की लाकूड सहजपणे पावसाने प्रभावित होऊ शकतं. सिझनिंग न केलेलं प्रिझर्वेटिव्हजनी ट्रीट केलेल्या लाकडाचा उपयोग. सिझनिंग केलेल्या पण प्रिझर्वेटिव्हजनी ट्रीट न केलेल्या लाकडाचा उपयोग. वेगवेगळ्या प्रकारचे किडे. वाढीच्या रूपांतरणादरम्यान दोषांचा विकास, अयोग्य वापर इत्यादी. लाकडाच्या स्ट्रक्चरल मेंबरची अनुचित स्थिती. लाकूड रोगाचा विकास. नॅचरल एजन्सीजचा प्रभाव. या व्हिडिओमध्ये आपण लाकडातील नॉट सारख्या दोषांकडे पाहिले, जे 2 प्रकारचे असतात, जिवंत नॉट आणि मृत नॉट. मग आपण शेक पाहिले आणि त्याचे 4 प्रकार म्हणजे हार्ट शेक, स्टार शेक, कप शेक आणि रेडियल शेक. मग आपण लाकडाचा क्षय आणि किडण्याची कारणे पाहिली. क्षयामुळे कोरडे आणि ओले कुजणे यासारखे रोग कसे होतात हे आपण पाहिले. शेवटी आपण पिनहोल बोरर्स, पावडर पोस्ट बीटल आणि वाळवी किंवा पांढऱ्या मुंग्यांमुळे होणारे रोग पाहिले. तर आशा आहे की या सत्रात शिकवलेले सर्व काही तुम्हाला समजले असेल. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. तोपर्यंत धन्यवाद आणि गुड बाय.